शासकीय रुग्णालयाच्या आवारात उभी असलेल्या 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेला पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे। या आगीत संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार MS14 CL0729 क्रमांकाची ही शासकीय ॲम्ब्युलन्स रुग्णसेवेसाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभी होती। दरम्यान रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक रुग्णवाहिकेतून धूर व ज्वाळा निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चालक मनोज भडगुजर व फायरमन प्रदीप भिल यांनी तातडीने बंबासह घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी शर्तीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून शॉर्ट सर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविली जात आहे। दरम्यान घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे।